नमस्कार मित्रांनो, मराठी आनंद या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, अत्यंत वेगळा विषय आपणापुढे मी मांडत आहे। मित्रांनो, आपण जे सण साजरे करतो त्यामागचा खरा इतिहास किती लोकांना माहिती आहे? पाडवा आजही घराघरात उभारली जाते, गुढी फडकतो केशरी झेंडा, पण खरा पाडवा कोणता होता, कोणाचा होता, कुणाचा सण होता? हा होता शेतकऱ्यांचा, मराठा बहुजनांचा स्वातंत्र्याचा पहिला सण। इसवी सन 78 मध्ये सातवाहन सम्राटांनी शक आक्रमकांचा पराभव करून शेतकऱ्यांना दिलं होतं स्वातंत्र्य। पण नंतर कसा झाला या पवित्र सणाचे ब्राह्मणीकरण, गुढीचा रंग कसा बदलला, आजच्या या प्रवासात आपण उलगडणार आहोत एक दुर्मिळ इतिहास, शेतकऱ्यांचा स्वातंत्र्याचा पहिला सण पाडवा। चला समजून घेऊया आपण हरवलेला अभिमान, आपली खरी संस्कृती। मित्रांनो, या व्हिडिओतील सर्व विचार बहुजनांचे प्रबोधन, आमचे प्रतीक, आमचे उत्सव। प्रबोधन क्रमांक 10, पशुपालकांचा सण पाडवा, पृष्ठ क्रमांक 35 ते 36 याचे अभिवाचन आपण करणार आहोत। या पुस्तकाचे लेखक आहेत प्रबोधनकार गोविंदराम शूरनर। सुरुवात करूया। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सुरुवात करूया आपल्या अत्यंत दुर्मिळ अशा विषयाला। प्रबोधन क्रमांक 10 मध्ये लेखक म्हणतात, पशुपालकांचा सण पाडवा कसा ते आता आपण त्यांच्याच भाषेत पाहूया। चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी इसवी सन 78ला दक्षिणेतील प्रतिष्ठानचा पशुपालक म्हणजेच शेतकऱ्यांचा राजा सातवाहन राजा गौतमीपुत्र यांनी उत्तरेकडील शक राजा नहपान यांचा पराभव करून उत्तरेतील राज्य ताब्यात घेतले। त्यामुळे सातवाहन साम्राज्याने सौराष्ट्र, माळवा, ओरिसा प्रांतापासून पूर्ण दक्षिण भारतावर वर्चस्व निर्माण केले। सातवाहन राजे प्रथम सम्राट अशोकाचे दक्षिणेतील प्रतिष्ठानचे राज्यपाल म्हणून काम करत होते। त्यांनी सम्राट मौर्याचे राज्य ब्राह्मणपुत्र शृंगाने ताब्यात घेतल्यानंतर ते प्रतिष्ठानचे स्वतंत्र समतेचे राज्य निर्माण केले। पुढे सातवाहन राजा गौतमीपुत्राने शकराजा नहपानचा पराभव करून विजय मिळवला। तो दिवस म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस होय। पुढे राजा गौतमीपुत्राने या दिवसापासून सालाहन शक म्हणजेच साली शकांचे हनन सुरू केले। त्या वेळेपासून महाराष्ट्रातील मराठा शेतकऱ्यांनी म्हणजेच प्रजेनी शेतकऱ्यांना स्वातंत्र्याचा पहिला दिवस म्हणून प्रतिपदा पाडवा हा दिवस म्हणून सण साजरा करतात। कालांतराने या शुभ दिवशी रयतेचे राजे मालेराव छत्रपती संभाजीराजे या शूरवीर राजाचा खून ब्राह्मणांनी घडून आणला असे लेखक म्हणतात। शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्ष करणाऱ्या अथवा शेतकऱ्यांचे म्हणजेच राष्ट्रीय समाजाचे हित जोपासणारे, हित जपणाऱ्यांना त्यांच्याच शुभदिनी अशुभ घडवून ब्राह्मणीकरणातून बहुजनाला लुटण्याची प्रथा सुरू केली। शेतकऱ्यांनी म्हणजेच रयतेंनी पाडवा साजरा करताना गुढी न उभारता महात्मा ज्योतिराव फुलेंनी दिलेला पिवळा झेंडा घरावर फडकवून पाडवा साजरा करावा। जर गुढी उभारायचा शौकच असेल तर तांब्यावर शेंडी व जानवं असलेले चित्र काढून गुढी उभारावी। ती गुढी महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिलेला प्राचीन संस्कृतीचा पिवळा झेंडा घरावर फडकवावा। या दिवशी रयतेंनी जातपात सोडून सत्यशोधक समाज निर्माण करून बंधुभाव वाढवावे आणि चक्रवर्ती सम्राट अशोकाचे समतेचे राज्य आणावे। चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या सर्व राष्ट्रीय समाजाला या दिवशी नेहमीच शुभेच्छा। इडापिडा टळो, बळीचं राज्य येवो, विषमतेचं राज्य जावो, समतेचं राज्य येवो, हिंदुत्वाचं म्हणजेच ब्राह्मणी राज्य जावो, सत्यशोधकाचं म्हणजेच बळीचं राज्य येवो।
अशा भाषेत लेखक आपणाला अशा प्रकारची माहिती इथे देतात. आपण पाडवा साजरा करतो पण त्याचा मूळ अर्थ विसरतो. हा सण आहे शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचा, बहुजनांच्या पराक्रमाचा आणि आत्मगौरवाचा. इसवी सन 78मध्ये सातवाहन सम्राटांनी ज्या वीरतेने बहुजन समाजाला नवसंजीवनी दिली त्या इतिहासाचे आपण आजही ऋणी आहोत. पण काळाच्या ओघात ब्राह्मणीकरणाने हा सण गुढीपाडव्यात रूपांतरित केला आणि खऱ्या बहुजन संघर्षावर पडदा टाकला गेला. आता वेळ आली आहे पुन्हा आपल्या इतिहासाचा शोध घेण्याची, आपल्या मुळाशी परत जाण्याची. आपली संस्कृती, आपला पिवळा झेंडा, सत्यशोधक विचार आणि बळीचा संदेश पुन्हा एकदा या भूमीवर समतेचं राज्य आणण्याची. चला तर मग आजपासून ठरवूया जातपात, विषमता, अन्याय याच्या विरुद्ध लढण्याची आणि सत्य, समता, बंधुता यांच्या झेंड्याखाली एकत्र येण्याची. इडापिडा टळो, बळीचं राज्य येवो, विषमतेचं राज्य जाओ, समतेचं राज्य येवो. जय बळी, जय बहुजन. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.